त्याच्या कर्मानुसार तर त्याला जीवन भेटले, तो मास कशाला झालंय? त्याच्या कर्मानुसार झालं ना. बोकडं कशाला झालं? त्याच्या कर्मानुसार झालं. तर तो बिचारा त्याचे कर्म भोगतोय, पण तुम्ही त्याला कापून त्याचे कर्म पण तुम्ही घेतायत आणि तुमचे कर्म पण मिक्स करतायत, आणि ते मिक्स करून मग काय कॉकटेल करून त्याला काय करतायत? पॉइझन करतायत. त्यामुळे जे तुमचे विचार आहेत ना, ते पण पॉइझनिक विचार होतात. आणि जर तुम्ही शुद्ध आहार खाल्लं, बघा आज आपली गौमाता पालेभाजी खाते तर किती शुद्ध दूध असतो, किती शुद्ध असतो, आपल्याला आवडतो ना. आपण लगेच म्हणतो हा चहा किती छान झाली आहे. तसंच जर आपण पालेभाजी खाल्लं तर आपल्याला, म्हणजे एक चपाती भाजी खाल्ली तर आपल्याला ते जे म्हणजे शुद्ध विचार आहे ना, त्याच्यामध्ये जे ऑक्सिजन असते, त्याच्यामध्ये जे प्रोटीन विटामिन असतात, त्यामुळे आपलं विचार जे ते सहज शुद्ध होऊन जातात. आता विचार शुद्ध झाले तर आपलं आचार शुद्ध होतो. कसा आचार शुद्ध होतो? आता मी प्रत्येकला एक्झाम्पल देऊन सांगते बरं का, कसं शुद्ध होतो. तर बघा, तुम्ही जेव्हा बोकडं कापतात, बरोबर, कोंबडं कापतात, कोंबड्याला काय माहिती की हे दुनिया काय? त्याला इतकंच माहिती आहे मला खायचंय, अंडे द्यायचे आणि सकाळी उठे की कुकडुक्कू बोलायचे, इतकंच माहिती आहे ना. त्याला ही दुनिया काहीच माहिती नाहीये. म्हणून तितकंच तुमचा विचार असेल. पण जेव्हा तुमचं आहार शुद्ध झालं तर तुमचं विचार शिवरायांसारखं पुढे जाण्याचे असेल, संभाजीराजांच्या सारखं पुढे जाण्याचे असेल. म्हणून आहार, विचार आणि आचार तिघी जर शुद्ध असले तर जीवनात प्रगती सहज होते. आणि त्याच्यासोबत जर सद्गुरूंच्या पाठीराखा असेल तर तुम्हाला कुठलीही कमतरता येणार नाही. सिंदूर मिशनला तुम्ही पण रेडी होऊ शकतात, इतकं लक्ष ठेवा. सिंदूर मिशनला तुम्ही पण रेडी होऊ शकतात आणि ह्या भारत माताच्या संरक्षणासाठी तुम्ही पण उभे होऊ शकतात. फक्त तुम्हाला तुमचे आचार, विचार आणि आहार तिघी शुद्ध असले पाहिजे. जास्त वेळ घेणार नाही, फक्त या तिघीन गोष्टीवर जर तुम्ही विचार केला तर सहज तुम्हाला प्रभूंची कृपा भेटून सर्व प्रश्न सुटून तुमच्या मार्ग प्रगतीशील होतील. आणि हीच मी प्रभूंचरणी प्रार्थना करते की ह्या भाग्यनगराचं भाग्य लवकरात लवकर उजेड हो. कारण इथली पब्लिक मला वाटत नाही की त्यांना काय योग्य वाटतंय, पण आज जर हे विचार ऐकले असेल तरी त्यांनी आपलं भाग्यासाठी थोडंफार प्रयत्न करावं. हीच प्रार्थना, हीच विनंती. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये. ओम श्री अविनाशाय नमः. मी आदरणीय गुरुवरांना रिक्वेस्ट करते त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं.